चला या सर्वांनी व्यासपीठासमोर यायचं आहे. मंगेची गरज साहेब सफाळेवरून इथे उपस्थित आहेत. अग्री प्रीमियर लीगचं पहिलं पर्व होतं, तिथे ते स्वतः संघ मालक सुद्धा होते सफाळे संघाचे. सर्व संघ मालकांना नम्र विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. चला 40+ आग्री प्रीमियर लीग मध्ये जे सर्व संघ मालक होते त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि सर्व खेळाडूंना सुद्धा विनंती करेन आपण मुख्य मंचासमोर या. लगेच बक्षीस समारंभाला आपण सुरुवात करणार आहोत. चला थोडी घाई करा कारण लग्नाला सुद्धा सगळ्यांना जायचं आहे. या सरपाड्या गावातून सुद्धा जवळजवळ 100 ते 150 जण जाणार आहेत किशोर वजे साखरे यांच्या घरी. तर आपण आम्हाला सुद्धा इथून लवकर मोकळे करा. चला प्लीज, अध्यक्ष साहेबांची सूचना आहे की सरपाड्याचे जे खेळाडू खेळपट्टीवर खेळतात तर उद्यापासून तुम्हाला हे मैदान खुलं आहे. तर आज कृपया कोणीही खेळू नका. बक्षीस समारंभ सुरुवात होणार आहे. पाहुण्यांचा थोडासा मान ठेवा. चला प्लीज सर्व खेळाडूंनी या आणि सर्व संघ मालकांनी सुद्धा यायचं आहे. आपण थोड्याच वेळात या बक्षीस समारंभाला सुरुवात करणार आहोत. या स्पर्धेत 6 सामने खेळलेला आहे स्वरंगी वॉरियर्स दुकटन संघ आणि 6च्या 6 सामने जिंकून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. या संघाला हरवण्याची ताकद कुठल्याही संघामध्ये नव्हती पहिल्या सीझन मध्ये.
ओम साई विलीवर सरपाडाचे संघमालक रत्नाकरजी पाटील साहेब, एस एस रिअल टायगर सरपाडा जयप्रकाश पाटील, प्रशांत पाटील, तेंबोडे फायटर्स वैभव पाटील, वंश उर्वी 11 उमरोळी रोहित पाटील, राजन पाटील, जय मल्हार माखणे किरण पाटील, जय बजरंग बिरवाडी सचिन ठाकूर, संदीप पाटील, परशुराम पाटील, त्यानंतर एस एम फायटर आगरवाडीचे संघमालक ANB वॉरियर्स दिवेकरपाडाचे संघमालक निलेश वजे, बालामामा आणि अमित वजे आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. तसेच कल्पितजी कुडूसाहेब आणि राजू कुडूसाहेब आपण सुद्धा व्यासपीठावर या आणि देवानंदजी वजे साहेब आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. या सर्व संघमालकांना नम्र विनंती आहे आपण व्यासपीठावर या. तर आपण पहिल्यांदा पंच आणि स्कोरर आहे त्यांना मोकळं करूया. तर मी विनंती करतोय महेशजी लोखंडे सर, निरंजन सावंत सर आणि सुनील माने सर तिघांनी सुद्धा एकत्र यायचं आहे. तर सुरेशजी पाटील सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण तिन्ही पंचांचं मानधन देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. सुरेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण या पंचांना मानधन देऊया. त्याच्यानंतर आमचे मॅन्युअली स्कोरर होते अमर पाटील मायखोपवरून इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी संदेश पाटील यांना विनंती करेन. संदेश पाटील, आपण अमर पाटील यांना त्यांचं मानधन देऊन आपण सन्मानित करायचं आहे. तसेच मिलिंद पाटील यांना विनंती करेन की यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट जे आपण बघितलं पाटील नेटवर्कच्या माध्यमातून त्यांची पूर्ण टीम आहे. साहिल पाटील, जतीन केणी, कपिल पाटील आणि मुनीत कडू यांचं आपण मानधन देऊन सन्मानित करायचं आहे. या मिलिंद पाटील. तसेच आपण पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी प्रदीप पाटील यांना ऐकलं, तर प्रदीप पाटील आपण असतील तर या. कॉमेंटेटर प्रदीप पाटील. मनीष गावड साहेब यांच्या शुभ हस्ते आपण प्रदीप पाटील यांचा सत्कार करूया. त्यानंतर मी प्रमोद शिर्के सरांना आमंत्रित करतोय. तर प्रबोध घरत पारगाव आणि देवानंद वजे दुकटण यांच्याकडून 500 रुपये प्रमोद सरांना आलेले आहेत. ते त्यांनी सर्वप्रथम कलेक्ट करावं. या देवाभाऊ आपण ते आपल्या शुभ हस्ते
आणि त्यानंतर जनरेटर सर्व्हिस सागर उमरोळी आपण यायचं आहे. भूपेश घरत आपले शुभ हस्ते आपण जनरेटर जे ऑपरेटर आहेत, जनरेटरचे मालक आहेत सागर, या आपण मनोजी पाटील साहेबांचं स्वागत या ठिकाणी आपण करणार आहोत, जे साथी समालोचक आहेत 3 दिवस. आणि भूपेश घरत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मनोजी पाटील यांचं स्वागत सन्मान, आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत सन्मान करूया. मनोजी पाटील बहाडोलीचा एक गोड आवाज आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान भूपेश घरत यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मनोजी पाटील यांच्यासाठी. त्याच्यानंतर आपण छानपैकी ज्या डीजेवर समालोचन ऐकलं, गाणी ऐकली, ते रोहित पाटील आहेत का? डीजे मालक रोहित पाटील उमरोळी. त्यानंतर मंडप जे रोहन गावड उमरोळी यांनी छान असं मंडप केलं, त्याने यायचं आहे पुढे. आणि एकदम रास्त दरामध्ये हे उपलब्ध करून दिलं, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी तसेच मैदान देखभाल व्यवस्था हरिचंद काका इथे आहेत का? तर यायचं आहे आपण. तर मिलिंद पाटील आपणास विनंती करतोय, आपण हरिचंद्र काका यांचं मानधन देऊन आपण सन्मान करायचा आहे. त्यानंतर आपल्याला स्वादिष्ट जेवण 3 दिवस मिळालं आणि ते जेवण बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती बिंदू मावशी आणि रवी. तर आपण यायचं आहे दोघांनी सुद्धा. बिंदू मावशी आणि रवी आहेत का? तसेच या 40+ आगरी प्रीमियर लीग 2024 या पहिल्या पर्वासाठी आपण बघतोय मोफत इंटरनेट व्यवस्था आपल्याला दिलेली होती. उमरोळी गावचे उपसरपंच रजनीजी गुणाजी पाटील साहेब इथे आलेले नाहीत, त्यामुळे आपण त्यांचं फक्त आभार मानूया, कारण त्यांनी आपल्याला मोफत इंटरनेट व्यवस्था करून दिली होती. त्याबद्दल त्यांचा आम्ही 40+ आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. तसेच मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती साजन मधुकर पाटील उमरोळी यांच्याकडून. तर या साजन पाटील आपण यायचं आहे इथे. तसेच निलेश वजे आणि अमित वजे आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. भालेमामा आपण सुद्धा या. तसेच या स्पर्धेमध्ये 10 संघ सहभागी झाले होते, परंतु 4 संघ अंतिम 4 मध्ये पोहोचले होते. तर बाकीचे जे 6 संघ आपण बघणार आहोत, त्या 6 संघाच्या संघ मालकांना मी नम्र विनंती करेन की आपण मी जशी नावं घेतो तसे आपण पुढे यायचं आहे. तर ओम साई बिलीवर सरपाडा संघाचे संघ मालक रत्नकाजी पाटील साहेब आपण पुढे यायचं आहे.
तर राजेंद्र गणपत पाटील साहेब आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण रत्नकांतजी पाटील साहेब ओम साई बिलीवर सरपाडा संघाचे संघमालक यांचा आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मान करायचा आहे. तसेच एस एस रिअल टायगर सरपाडाचे जयप्रकाश पाटील साहेब आणि प्रशांत पाटील साहेब यांना मी विनंती करेन सर आपण पुढे यायचं आहे. संदीपजी पाटील साहेब आपले शुभ हस्ते आपण एस एस रिअल टायगर सरपाडाच्या संघ मालकांना आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. जयप्रकाश पाटील साहेब आणि प्रशांत पाटील सरांचा हा संघ होता एस एस रिअल टायगर सरपाडा. तसेच मी जगदीश पाटील यांना विनंती करेन की आपण टेंबोडे फायटर्स संघाच्या संघ मालकांना आपण सन्मान चिन्ह देण्यासाठी पुढे यायचं आहे. वैभव पाटील टेंबोडे फायटर्स संघाचे संघ मालक. त्याच्यानंतर वंश उर्वी 11 उमरोळी रोहित पाटील आणि राजन पाटील कोणी प्रतिनिधी असेल तर या. कमलाकर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान देणार आहोत. तसेच मी मिलिंद पाटील यांना विनंती करेन की आपण पुढील संघ मालकांना सन्मान चिन्ह देण्यासाठी पुढे यायचं आहे. जय मल्हार माखणे किरण पाटील. किरण पाटील सर इथे नाही आहेत तर त्यांची मुलगी आहे तर किरण पाटील सर नाही आहेत प्रतिनिधी आहेत त्यांच्या कन्या. त्यानंतर त्रिमूर्ती आहे जय बजरंग बिरवाडी सचिन ठाकूर संदीप पाटील आणि परशुराम पाटील. तर या आपण पुढे यायचं आहे. मी भूपेश घरत यांना विनंती करेन. माफ करा सुनील किने आपण यायचं आहे पुढे. सचिन ठाकूर संदीप पाटील आणि परशुराम पाटील. तर श्रीकांत ठाकूर आलेले आहेत. तर उपस्थित मी मान्यवर आहेत तिथे भरपूर मान्यवर आहेत सगळ्यांची नावं नाही घेणार परंतु बोलकं व्यक्तिमत्व भरपूर आहेत या व्यासपीठावर. तर सर ये 40+ आगरी प्रीमियर लीग आपण पहिलंच वर्ष आहे आणि पहिल्या पर्वामध्ये खूप छान पद्धतीने ही स्पर्धा पार पाडली. तर कोणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल किंवा या स्पर्धेबद्दल काही बोलायचं असेल किंवा आमच्या हातून काही चुका झाल्या असतील त्या सुधारण्याची संधी जर तुम्ही देत असतील आम्हाला तर काही मनोगत व्यक्त करतील तर आपण 2 मिनिटं बोलू शकता. कारण खूप मोठमोठे हस्ते आहेत इथे. अनिल तरे साहेब आहेत, उपेंद्र पाटील साहेब आहेत, आगरी प्रीमियर लीगचे अध्यक्ष देवानंद वजे साहेब आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत दीपेश पाटील. तर अनिलजी तरे साहेब सुद्धा आहेत. इच्छा खूप आहे बोलायची तरे साहेबांची परंतु
उपेंद्र पाटील साहेब. धन्यवाद. आज आपल्या सरपाडा मैदानावर आगरी प्रीमियरच्या लीग क्रिकेट सामन्याचं हे आयोजन सरपाडा येथील सरगम फ्रेंड्स क्लबच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलं आहे. मी त्यांना धन्यवाद देतो. हे गावचे लोक सर्व राजकीय असतील पण गावाच्या खेळासाठी व एकत्र येऊन खेळासाठी एकत्र येऊन मोठा कार्यक्रम ह्या मैदानावर होत असतात. आणि या पालघर तालुक्यामध्ये मला वाटते या सरपाडा गावामध्ये नंबर 1 असे कार्यक्रम प्रत्येक वर्षी हे कार्यक्रम होत असतात. मी त्या सर्व खेळाडूंच्या आणि जे इकडचे जे स्थानिक कार्यकर्ते आहेत एकत्र येऊन हे कार्यक्रम पार पडतात त्यांना मी धन्यवाद देतो. आणि असेच कार्यक्रम याही पुढे वाटचाल करावी. आणि हे आपण मी आता सांगायचा माझा एकच उद्देश आहे. आगरी समाजासाठी समाने एकत्र यायलाच पाहिजेत पण आपला आगरी समाज एकजूसाठी येत नाही. आज मी आगरी बांधवांना सांगतो आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये मोठी मोठी गावं आहेत म्हणजे मला वाटतं 25 ते 27 गावं आगरी समाजाची आहेत पण आपल्याला आगरी संकुल नाही आपल्याकडे आगरी समाज नाही आहे कुठेकडे. तर माझा वाटतं आपल्या गावामध्ये प्रत्येक गावागावामध्ये आगरी समाजाचं आपलं समाज असावं असं मला आवर्जून सांगायचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही एकत्र यायला पाहिजेत आणि त्या एक जिल्ह्याच्या ठिकाणी आपलं आगरी समाज भवन कुठेतरी असावं. जी आपली कोणी कमिटी असतील त्यांनी एकत्र यावं. असे आपले होतकरू कोण आहेत औद्योगिक क्षेत्रामध्ये आहेत गावामध्ये आहेत त्या ठिकाणी जाऊन मोठी त्यांना आपला जो संदेश आहे आगरी समाजाची हाक त्यांच्यावर पोहोचवण्यासाठी तुम्ही एकत्र आले तुम्ही ते पोहोचवण्याचं काम जरूर करेन. आणि असेच कार्यक्रम वारंवार व्हावे आणि त्याला जी काय मदत लागली तुम्ही यासाठी कधी एक हात पुढे होणार नाही. त्यांना धन्यवाद देतो. असेच कार्यक्रम नेहमी हवे सातत्याने हवे. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप छान असं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी ज्या सूचना केल्यात त्या खरोखरच आपण पाळायला पाहिजेत. तर आता मी अनिलजी तरे साहेब इथे उपस्थित आहेत ग्रामपंचायत सदस्य उमरोळी आणि माजी पंचायत समिती सदस्य आहेत तर त्यांना विनंती करतोय. 40+ आगरी प्रीमियर लीग 2024 ही आपल्या उमरोळी सरपाडा गावामध्ये खास मी म्हणेल की इथल्या सर्व मुलांनी आयोजित केली. सर्व आज आगरी मुलं आपण बघतोय की समोर बसलेले आहेत. खूप आनंद होतोय. खेळामध्ये हारजीत ही नेहमीच असते आणि ही हारजीत मला वाटतं कोणतरी एकजण जिंकणार आहे कोणतरी एकजण हरणार आहे. परंतु महत्त्वाचा विषय खरोखरच सांगायला गेलं तर आज इकडे सरपाडा गावामध्ये ही टुर्नामेंट झाली. ह्याचं श्रेय तर मी सांगेल की जयप्रकाशला जातोय विशालला जातोय त्याच्यासोबत असलेले सर्व जी टीम आहे त्यांना जातोय. त्याचं कारण इतकंच आहे की आगरी मुलं आपण बघतोय की कोणाकडे तरी काहीतरी कार्यक्रम असेल किंवा एखादं सुखाची किंवा दुःखाची गोष्ट असेल तेव्हा आपण जातो भेटतो परंतु प्रत्येकाला आपण नावाने किंवा असं ओळखत नाही आहेत. कदाचित आपला नातेवाईक असेल तर आपण एकदम जवळून ओळखतोय पण समाज हा मला वाटतं आपले सगळे भाऊबंधव आहेत आणि हे भाऊबंधव मला वाटतं कुठेतरी एकत्र येतात खेळतात. हा मला वाटतं महत्त्वाचा विषय आहे. आणि खरोखरच त्यासाठी जेव्हा आपण बघतोय की आपली मोठी टुर्नामेंट होते प्रीमियर लीग होते आगरी तेव्हासुद्धा आपण बघतोय की किती जल्लोष असतो. सर्व आगरी समाजाचे मोठे कार्यकर्ते असतील मोठे कोणी म्हणजे उद्योगपती असतील तेही त्या टुर्नामेंटला येतात आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे काय की ते एकत्र व्यासपीठावर येतात आणि हा व्यासपीठावर आणण्याचा कार्यक्रम हा मला वाटतं तुम्ही जे यजमान असतात म्हणजे आयोजक असतात ते करतात. हा महत्त्वाचा विषय आपल्या ह्या समाजासाठी आहे. ह्यातनं जी समाजामध्ये कुठेतरी एकत्र येण्याचा हा मला वाटतं प्लॅटफॉर्म आहे आणि हा खरोखरच आपण नेहमी जपून ठेवला पाहिजेत. म्हणून आम्हालाही आपल्यासारखे फोन करतात की काहीतरी छोटीशी मदत करा मग आम्ही फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न करतो. आणि एवढ्या उन्हामध्ये मला वाटतं आपण खेळतात या उन्हामध्ये खेळणं आज ह्या 40, 42, 45 वयाची मुलं आज या मैदानावर खेळतात. मला वाटतं खरोखरच त्यांच्यासाठी एकदा आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत की आतापर्यंत प्रत्येकाने तो फिटनेस ठेवलेला आहे आणि सगळेजण येऊन ना खेळतात. मला एक सांगायचं आहे की आमचं म्हणजे आता देवाबरोबर माझी चर्चा झाली की 40 आणि 45 याच्यामध्ये 5 वर्षाचा फरक होतो. कारण पुढच्या वर्षी 39 वर्षाचा जो माणूस असेल एखादा खेळाडू असेल तो 40 वर्षामध्ये जातो तो पटकन चांगलं खेळ खेळतो. मग त्याच्यामध्ये कुठेतरी एखादा नियम बनवायला पाहिजे की 45-46 वर्षाचा मुलगा पण खेळतो परंतु त्याला बिचारायला मग नाही बॅटिंग भेटत नाही बॉलिंग भेटत किंवा त्याचा चांगला खेळाचा मला वाटतं जरी मनोगत त्याचं मन असलं तरी त्याला तिथे ते दाखवता येत नाही आहे. तर याच्यामध्ये काहीतरी आपण आयोजकांनी काहीतरी थोडंसं फरक करावा कारण त्यांनाही खेळायला संधी दिली पाहिजेत. आणि या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने ही टुर्नामेंट झाली.
कुठचाही गालबोट न लागता आज आपण बघतोय मोठमोठ्या ट्रॉफी आहेत, सगळ्यांचा इकडे तुम्ही मान सन्मान केला, प्रत्येकाला सन्मान चिन्ह दिलं आणि ह्या पद्धतीने इथली टुर्नामेंट आज इथे पार पडते. ह्यासाठी मला वाटतं देवाची टीम मला वाटतं प्रथम आली, सोरांगी व्हायरस आणि वियान सुपर किंग हे द्वितीय आले आणि इतर संघांनी सुद्धा इथे भाग घेतला. प्रत्येकाने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही टुर्नामेंट पार पाडली. इथले पंच असतील, स्कोरर असतील, सगळे मला वाटतं कॉमेंटेटर्स असतील, सगळ्यांनी उत्कृष्ट अशी कॉमेंट्री दिली. सर्वांना मला वाटतं मी पुनश्च शुभेच्छा देतो आणि मला इथे बोलावलं त्याबद्दल मी आयोजकांचेही आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आदरणीय संजयजी किणी साहेब यांना विनंती करेन आपण मुख्य मंचावर यायचं आहे. संजय किणी, भामटपाडा. तसेच ग्रामपंचायत उमरोळीचे सदस्य आहेत दीपेश पाटील, आपलं मनोगत व्यक्त करतील. APL 40+ या स्पर्धेचं आयोजन झालं आणि या आयोजनामध्ये ज्या खेळाडूंनी भाग घेतला, ज्या संघ मालकांनी भाग घेऊन ही स्पर्धा परिपूर्ण केली, ह्या सर्वांचा आमच्या 40+ कमिटीतर्फे प्रथमतः आभार मानतो. आणि विशेष आभार या पूर्ण खेळाडूंचे मानतो की 40+ होऊन ही उत्कृष्ट खेळ ज्यांनी दाखवला, म्हणजे अगदी 99% कॅच पकडले गेले, हे आश्चर्याची गोष्ट आहे ह्या पूर्ण टुर्नामेंटमध्ये. तर मी माझं मनोगत फक्त 2 गोष्टीसाठी व्यक्त करतो. जे आपल्या मंचावर उपस्थित मान्यवर आहेत त्यांनी ज्या 2 गोष्टीची सूचना केली, तर मी जे उपेंद्र पाटील माझी उपसरपंच ग्रामपंचायत उमरोळचे आहेत, त्यांनी जी सूचना मांडली ती अगदी योग्य आहे की प्रत्येक समाजाचा हॉल आपल्याला प्रत्येक गावागावामध्ये दिसतो त्या समाजाचा, परंतु आपला समाज इतर सर्व बाबतीत खूप पुढे गेला आहे. मात्र समाजाच्या हॉलच्या बाबतीत आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण 2 पावलं मागे येतो. परंतु मी ह्या APL कमिटी म्हणजे APLची जी मेन कमिटी आहे ती आणि 40+ची कमिटी ह्या दोघांच्या संगनमताने आपल्याला विश्वास देतो की जेव्हा मी दोन्ही अध्यक्षांशी बोललो आहे, आपल्या समाजाचा हॉल, समाज मंदिर जिथे कुठे बनेल तिथे जास्तीत जास्त योगदान ह्या आगरी समाज कमिटीचं असणार आहे आणि हे आम्ही ऑलरेडी जाहीर केलं आहे. आजही या मंचासमोर हे जाहीर करतो. दुसरी गोष्ट आहे की जे अनिल दादा ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांनी जी एक खदखद व्यक्त केली, मनोगत व्यक्त केलं की 40+ खेळत असताना खरोखर जो नव्याने जो म्हणजे मुख्य टीममध्ये गावच्या खेळत असतो किंवा मोठमोठ्या लीगमध्ये खेळत असतो, तर 40 ही खूप मोठी वय नाही, तर तो त्याची बॅटिंग किंवा बॉलिंग याच्यामध्ये तो खूप तरबेज असतो. असा खेळाडू जेव्हा येतो आणि त्याच्यासोबत जेव्हा 50-55चा खेळाडू असतो तेव्हा ते खूप अनबॅलेन्सिंग होतं, हे काही ठिकाणी आपल्याला दिसलं. परंतु याच्यावरही 100% ह्या वर्षीनंतर आपल्या 40+ची कमिटी आहे त्याच्यावर 100% विचार करेल आणि तशी नियमावली बनवली जाईल आणि त्यानुसारच पुढील सामने होतील. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो. तर धन्यवाद दीपेश पाटील साहेब. त्यानंतर हे मैदान बनवण्यासाठी खूप अशी मेहनत घेतली आणि या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ते आमचे विशाल पाटील, जयप्रकाश पाटील, संदेश पाटील, भूपेश गरत, रवींद्र पाटील, मिलिंद पाटील, योगेश तरे, रत्नकांत पाटील, श्रीकांत ठाकूर, सुरेश पाटील आणि दीपेश पाटील या सर्वांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच सरगम सरपाडाचे सर्व जे कमिटी मेंबर्स असतील त्यांनी सुद्धा इथे योगदान दिलं, त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय.
तर राजेंद्र पाटील सरांना मी विनंती करतोय, सर आपल्या शुभ हस्ते आपण आता सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. तर सर्वप्रथम विशाल पाटील यांना मी विनंती करतोय, आपण पुढे यायचं आहे. हे सगळे ग्राउंड मेकर आहेत, हे मैदान बनवण्यासाठी खूप. तर राजेंद्र पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. त्यानंतर जयप्रकाश पाटील सरांना विनंती करतोय, आपण पुढे यायचं आहे. राजेंद्र पाटील साहेब आपण तिथेच थांबायचं आहे. जयप्रकाश पाटील यांचा आपण सन्मान करायचा आहे. त्यानंतर संदेश पाटील यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली आहे. आता राजेंद्र पाटील सरांना मी विनंती करतोय, आपण आसनस्थ व्हायचं आहे. दिवाकर पाटील साहेबांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण आता पुढील सन्मान करायचा आहे. भूपेश गरत हे कमिटी मेंबर नाहीत, परंतु कमिटीला खूप सहकार्य केलंय आणि हे ग्राउंड बनवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. असे भूपेश गरत आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर दिवाकर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते रवींद्र पाटील यांचा आपण सन्मान करणार आहोत. रवींद्र पाटील त्यानंतर मिलिंद पाटील यांना मी विनंती करेन, आपण यायचं आहे. मिलिंद पाटीलचा इथे सन्मान केला जातो. ह्याने सुद्धा खूप मेहनत घेतली होती आणि या सर्वांच्याच मुळे ही स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी झाली. त्यानंतर मी दिवाकर पाटील सरांना विनंती करतोय, आपण आसनस्थ व्हायचं आहे. निलेश वजे यांना मी विनंती करेन, आपण आता सन्मान चिन्ह देण्यासाठी पुढे यायचं आहे. योगेश तरे टेंबोड्यावरून हे सदस्य आहेत 40+ आगरी प्रीमियर लीगची, आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी निलेश वजे यांना विनंती करेन. त्यानंतर निलेश वजे यांच्या शुभ हस्ते रत्नकांत पाटील सरांचा सन्मान होईल. त्यानंतर मी देवानंद वजे सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह द्यायचं आहे. श्रीकांत ठाकूर त्याच्यानंतर सुरेश पाटील सरांनी यायचं आहे. आता संजय केनी सरांना विनंती करतोय की आपण पुढे यायचं आहे. दीपेश पाटील आपण पुढे यायचं आहे. संजय केनी साहेबांच्या शुभ हस्ते आपण दीपेश पाटील यांचा सन्मान करणार आहोत. त्यानंतर कल्पेश कुडू आपण यायचं आहे पुढे. संजय केनी यांच्या शुभ हस्ते कल्पेश कुडू सरांचा सुद्धा सन्मान होईल.
त्यानंतर जगदीश पाटील बिरवाडी आपण यायचं आहे पुढे. किणी साहेब तिकडेच थांबा. त्यानंतर मनीष गावड साहेबांना विनंती करेन पुढे यायचं आहे. त्यानंतर सर्व कमिटी मेंबर्सने जे सहकार्य केलं आणि कोणाचं चुकून नाव राहिलं असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. आणि ज्या कोणाचं नाव राहिलं असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. आणि ज्या कमिटी मेंबर्सने खरोखर अथक मेहनत परिश्रम करून ही स्पर्धा यशस्वी पार पाडली त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि आता बक्षीस समारंभाकडे वळतोय. चौथ्या क्रमांकाची रोख रक्कम रुपये 15,000 व चषक आलेला आहे राहुल प्रकाश पाटील तेंबोडे यांच्याकडून. SM फायटर आगरवाडी संघ मालक शशिकांत पाटील आणि महेंद्र पाटील आपण यायचं आहे. आयकॉन खेळाडू संजय गरत. तर योगेश तरे आणि रत्नाकर पाटील सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरण करायचा आहे. योगेश तरे आणि रत्नाकर पाटील सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरित करायचा आहे. संघ आहे SM फायटर आगरवाडी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आगरवाडी संघासाठी, कारण या संघाला संभाव्य विजेता संघ संबोधलं जायचं जेव्हा स्पर्धा सुरू झाली होती. काय परफॉर्मन्स होता या संघाचा. हे रोख रकमेचं पॅकेट घ्या. रोख रक्कम रुपये 15,000 आणि एक आकर्षक चषक. आणि हे आकर्षक चषक आपल्याला आलेला आहे राहुल प्रकाश पाटील तेंबोडे यांच्याकडून. संजय गरत आणि तुमच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाकडे आपण वळतोय. रोख रक्कम रुपये 15,000 आपल्याला आलेले आहेत. उपेंद्र नारायण पाटील साहेब माजी उपसरपंच उमरोळी. आणि चषक आलेला आहे सुरेश गजानन पाटील यांच्याकडून कैलासवासी गजानन चिंतू पाटील यांच्या स्मरणार्थ. तर हा तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतोय उपेंद्र पाटील साहेब आणि सुरेश गजानन पाटील साहेब आपणास विनंती करतोय आपण हा तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी पुढे यायचं आहे. आणि हे तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस जात आहे ANB वॉरियर्स दिवेकरपाडा. संघ मालक आहेत निलेश वजे, भालचंद्र पाटील, अमित वजे आणि आयकॉन खेळाडू आहे संतोष मडवी पिंट्या. तर सर्वांनी यायचं आहे. रोख रक्कम रुपये 15,000 आणि एक चषक आपल्याला बघायला मिळतंय. दुसरा क्रमांकाचा पण द्यायला पाहिजे ते. दुसरा पण देऊ ना. पहिला नंतर पहिला ठेवायचा फक्त. दुसरा. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये 30,000 आणि एक आकर्षक चषक आलेला आहे रोहित परशुराम पाटील यांच्याकडून कैलासवासी सौ रिया रोहित पाटील यांच्या स्मरणार्थ. आणि हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे रिहान सुपर किंग बहाडोली संघाला. संघ मालक आहेत कल्पेश कुडू आणि राजू कुडू. तर आयकॉन खेळाडू आहे राजेश घरत. तर मी विनंती करेन हे पारितोषिक वितरित करण्यासाठी विशाल पाटील आणि रजनीश पाटील साहेबांना. तो आता विशाल बोलत नाही कोणाला बोलवलं.
तर अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतोय देवानंदजी वजे साहेब यांना. तर मंगेशजी गरज साहेब आपणास विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे. टी शर्ट आलेला आहे संजय पाटील सफाळे जीवदानी स्पोर्ट यांच्याकडून एक टी शर्ट आहे आणि चषक आहे योगेशजी तरे साहेब तेंबोडे यांच्याकडून. तर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच 12 चेंडूमध्ये 35 धावांची खेळी केली होती आणि 2 गडी बाद केले होते गोलंदाजीमध्ये. गौरव किनी ठरतोय अंतिम सामन्यातील सामनावीर. आणि विशेष म्हणजे हे अंतिम 4 संघ आले होते ना, त्या 4ही संघाचे जे आयकॉन खेळाडू आहेत ना ते चांदीप गटातील आहेत. म्हणजे चांदीप गटाचं वर्चस्व राहिलं या 40+ मध्ये. त्यानंतर स्पर्धा चालू झाल्यानंतर पहिला मान मिळतो तो गोलंदाजाला चेंडू टाकण्याचा. म्हणून आपण उत्कृष्ट गोलंदाज या पुरस्काराकडे वळतोय. आणि उत्कृष्ट गोलंदाज चषक आपल्याकडे 2 आलेले आहेत. एक हिमय डुग्गू दीपेश पाटील यांच्याकडून तर एक आहे एस्मार्ट दिवाकर पाटील साहेब यांच्याकडून. तर सर्वप्रथम मी दीपेश पाटील यांना आमंत्रित करतोय की आपण जे आपलं एक चषक आहे ते उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपण ते चषक प्रदान करायचं आहे. तर उत्कृष्ट गोलंदाज ज्याच्या डोक्यावर पर्पल कॅप आहे रिहान सुपर किंग बहाडोली संघाचा संजय मडवी. याचे या स्पर्धेमध्ये 11 विकेट आहेत. तसेच एस्मार्ट दिवाकरजी पाटील साहेब यांच्याकडून सुद्धा एक ट्रॉफी आहे. ती ट्रॉफी देण्यासाठी मी दिवाकरजी पाटील साहेबांना विनंती करेन की ती ट्रॉफी आपण आपल्याच शुभ हस्ते आपण प्रदान करायची आहे. गोलंदाजाने चेंडू टाकला की फलंदाजाची पाळी असते तो खेळायची. म्हणून आपण उत्कृष्ट फलंदाज या पुरस्काराकडे वळतोय. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये आपण बघतोय कैलासवासी दयानंद कृष्णा वजे यांच्या स्मरणार्थ निलेश जयवंत वजे यांच्याकडून आपण बघतोय उत्कृष्ट फलंदाज ही ट्रॉफी आलेली आहे. तर मी निलेशजी वजे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट फलंदाज ही ट्रॉफी देण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. आणि उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार जातोय संतोष मडवी. 170 धावा या स्पर्धेमध्ये आहेत. संतोष मडवी ठरतोय या स्पर्धेतील बेस्ट बॅटर. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ठरतोय संतोष मडवी. माफ करा, बेस्ट बॅटर संतोष मडवी ज्याच्या नावावर 170 धावा आहेत. फलंदाजाने चेंडू मारल्यानंतर वेळ येते क्षेत्ररक्षकाची क्षेत्ररक्षण करण्याची. आणि या स्पर्धेमध्ये ज्याने सर्वात जास्त झेल पकडलेले आहेत 10 झेल तो रिहान सुपर किंग संघाचा बळीराम पाटील ठरतोय बेस्ट फिल्डर. आणि हा बेस्ट फिल्डर मी दीपेश पाटील यांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी द्यायची आहे. 40+ आग्री प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वातील बेस्ट फिल्डरचा मान जातोय बळी पाटील.
त्यानंतर या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराकडे आपण वळणार आहोत आणि हा सर्वोत्कृष्ट पुरस्कारचं स्वरूप आहे एक भव्य दिव्य अशी ट्रॉफी आपल्याला आलेली आहे इथे कैलासवासी जयेश दामोदर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कुणाल नरेश गरत यांच्याकडून ही ट्रॉफी आलेली आहे. तर मी कुणाल गरत यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देण्यासाठी पुढे यायचं आहे. तर जयेश पाटील यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी कुणालने दिली होती, परंतु कुणाल इथे नाही आहेत. तर मंगेश गरत आपणास विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे. तर मालिकावीर चषक देण्यासाठी मंगेशजी गरज साहेब पुढे आलेले आहेत. तर मालिकावीर हा पुरस्कार जातोय या स्पर्धेत ज्याच्या नावावर आहेत 184 धावा आणि 6 गडी बाद केलेले आहेत. ऑरेंज कॅप ज्याच्या डोक्यावर आहे आणि 6 गडी बाद केलेत. संजय गरट ठरतोय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू. एक फक्त बेस्ट फिल्डर हा पुरस्कार चांदीप गटाच्या बाहेर गेलाय. आता पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला आलेली आहे. रोख रक्कम रुपये 60,000. ग्रामपंचायत सदस्य अनिल भास्कर तरे यांच्याकडून चषक आलेला आहे. कैलासवासी भास्कर बाबू तरे यांच्या स्मरणार्थ आणि रोख रक्कम रुपये 60,000 हे हा पुरस्कार देण्यासाठी मी उपस्थित मंचावर सर्व जे मान्यवर आहेत ते सर्वांना मी पुढे बोलवतोय. आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. पहिल्यांदा आपण मान्यवरांनी पुढे या. भूपेश गरत आपण ट्रॉफी घेऊन या. त्यानंतर मी आमंत्रित करतोय स्वरंगी वॉरियर्स संघाचे संघ मालक देवानंदजी वजे साहेब आणि प्रमोदजी गरत साहेब, आयकॉन खेळाडू गौरव किनी आणि त्यांची पूर्ण टीम यांना मी विनंती करेन आपण हा पुरस्कार घेण्यासाठी आणि रोख रक्कम रुपये 60,000 हे स्वीकारण्यासाठी आपण स्वरंगी वॉरियर्स दुकटन संघ ठरतोय. 40+ आगरी प्रीमियर लीगचा चॅम्पियन स्वरंगी वॉरियर्स दुकटन यायचं आहे सर्वांनी आणि हे पारितोषिक कलेक्ट करायचं आहे.